हे आपल्या सेवेत हजर आहेत. नक्की? या नक्की. आता फक्त तुम्ही आणि मी. लेट्स गो. पण ऐका ना, आपण पार्क मध्ये नको जाऊयात, आपण आपल्या अंगणातच फेऱ्या मारूयात ना. हा, आपल्याला जायचं होतं ना आपल्या फेवरेट पार्क मध्ये. तुम्हाला भेळ पण तर खायची होती. हो, पण आता खूप वेळ झालाय आणि आता जेवणाची पण वेळ झाली आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या भेळीपेक्षा ना मला तुम्ही जास्त महत्वाचे आहात. गोड म्हणजे बायको. ठीक आहे, फाईन. चला मग बाहेर जाऊ. लेट्स गो. किती छान वारा सुटलाय ना आज. खरंच छान वाटतंय. आणि आज तुम्ही कितीतरी दिवसांनी या वेळेला घरी आहात, त्यामुळे तर आणखीच छान वाटतंय. आय नो सई. हा नवीन जॉब सुरू झाल्यापासून मी तुम्हाला नीट वेळच देत नाहीये. आय नो. काय करू, जॉब नवीन आहे, वर्कलोड खूप आहे, सेटल पण व्हायचंय, सक्सेसफुल पण व्हायचंय. हे सगळं मिळवायचं असेल तर जॉब तर मनापासून करावंच लागेल ना. मला माहिती आहे देवांश, ह्या सगळ्या गोष्टींना काही वेळ जाऊ शकतो ना. आणि हे फक्त तुमच्या एकट्याचं स्वप्न नाही आहे, आपल्या दोघांचं आहे. तुम्हाला कल्पना नाही आहे देवांश, तुमच्या या मेहनती वृत्तीचा मला किती अभिमान वाटतो. त्यामुळे असं वाईट वाटून अजिबात घेऊ नका. खूप मनापासून काम करा, खूप यश मिळेल तुम्हाला. अरे यार, कोण आहे आता? बघा, शमिका मॅम. सॉरी, घ्यावं लागेल. हरकत नाही. येस मॅम. आय एम सो सॉरी. तुझा आणि सईचा काहीतरी प्लॅन होता, बट ॲक्च्युली काय झालंय ना, तू जो मला फीडबॅक पाठवलास त्यात मला थोडेसे डाऊट्स होते. हा, बोला ना. काय मॅम, काय डाऊट आहे, बोला प्लीज. सो फर्स्ट ऑफ ऑल, तू जो फ्लोअर प्लॅन मला पाठवलायस त्यामध्ये क्लायंटने स्पेसिफिकली मेन्शन केलं होतं की त्यांना रिक्रिएशनल स्पेस हवी आहे, पण तू जो फीडबॅक पाठवलायस त्यात मला ते दिसत नाही आहे. म्हणजे ती गोष्ट मिसिंग आहे. नाही मॅम, आपलं मीटिंगमध्ये बोलणं झालं होतं की बजेट कमी असल्यामुळे आपण त्या स्पेसला लॉबीमध्ये कन्वर्ट करतो. मला आठवलं. ओ राईट, मी विसरलेच होते. आणखी काही डाऊट नाही आहे ना? तुम्ही नाही, अजून 1-2 डाऊट्स होते. सो
थँक्यू सो मच देवांश, माझे सगळे डाऊट्स क्लिअर झाले. ओके मॅम, ओके चालेल. मग आता ठेवू मी. थँक्यू. बाय, गुड नाईट. आय एम सो हॅपी की मी तुझ्यावर रिलाय करू शकते. नो प्रॉब्लेम मॅम, सी यू टुमॉरो. बाय. नाही रे, यु नो वॉट, मला खरंच खूप वाईट वाटतंय. माझ्यामुळे तुझा आणि सईचा प्लॅन कॅन्सल झाला असेल ना? हा, म्हणजे गार्डनला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला, पण मग आम्ही आमच्याच घराच्या अंगणात फिरतोय. यु नो वॉट, मी ना आत्ता एक गोष्ट रिअलाइज केली की आपले जर आपल्या पार्टनरवर प्रेम असेल ना, तर आपण त्याच्याबरोबर वेळ घालवायला बरोबर वेळ काढतोच. ओके मॅम, भेटूयात उद्या. ठेवतो आता. गुड नाईट. गुड नाईट. म्हणजे एवढं सगळं करून काहीच उपयोग झाला नाहीये. प्रेम म्हणे, प्रेम काहीच जणांच्या नशिबात का असतं? म्हणजे माझ्यासारख्या लोकांनी काय प्रेमाशिवाय राहायचंय? नाही, यावेळी नाही. यावेळी माझ्या हक्काचं प्रेम मी मिळवून दाखवेनच. आता परत जर यांचा फोन होता ना, तर मी अजिबात फोन घेणार नाही यांचा. बापरे, असं काही करणार नाही आता तुम्ही. बॉस आहेत त्या तुमच्या. आणि तुम्हाला एक गोष्ट कळते का देवांश, तुम्ही किती कमी वेळामध्ये त्यांचा विश्वास संपादन केलाय. अरे ते पण त्या विश्वासाच्या नादात मला माझ्या बायकोला वेळ देता येत नाहीये. त्याचं काय? तसं काय? मी काय म्हणतोय, इकडे मी आपल्याला ज्या प्रायव्हसी मिळणार नाहीये. चला आपण बाहेर जाऊया. नाही 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 नाही, बाहेर वगैरे कुठेही जायला. चला ना, बाहेर जेवायला जाऊ. चला. जेवण? घरात जेवण बनवलंय देवांश. शिवाय आईंनी तुमच्या आवडीची भाजी बनवली, त्यामुळे आपण कुठेही जाणार नाही. तर घरात चला. सई प्लीज चला ना. प्लीज चला ना. अरे यार सई. नाही नाही नाही, चला आता. अरे वा, आलात का तुम्ही? हो. बसा, चला जेवायलाच बसा. बसा काय, बाकीचे कुठे? अगं आज आहे कोण जेवायला? हे आणि ओमी गेलेत क्लायंट बरोबर मीटिंगला. त्यांच्याच बरोबर डिनर होणार आहे त्यांचा आज. आणि रिया गेली असेल तिच्या मित्रांबरोबर फिरायला. बरोबर. आणि अंजली काहीतरी होतंय असं करून वरण भात खाल्ला आणि गेली. देवांश, बरं झालं ना आपण कुठे बाहेर गेलो नाही, नाहीतर आईंना एकटीला जेवावं लागलं असतं. अगं त्यात काय इतकं, मी जेवणारच होते एकटी, तयारी होती माझी तशी. मला वाटलं तुम्ही छानपैकी फिरून बिरून खाऊन बिऊन याल बाहेरून. खरं तर प्लॅन होता तसा आमचा, पण मग काही नाही, त्यांना महत्वाचा कॉल आहे. आणि मग सगळा प्लॅन फुस. अच्छा, महत्वाचा कॉल म्हणजे चमिका मॅडमचाच आला असेल ना? तुला कसं कळलं? कारण आई आहे ना मी तुझी. हा, माहिती असतं मला सगळं. हे अजिबात बरोबर नाही हा देवांश. घरी आल्यावर सगळा वेळ बायकोला द्यायचा. आणि तुझं तरी काय ग सई, वेळच्या वेळी याला बोलत जा. हे बरोबर नाही हा, ठरलेला प्लॅन कॅन्सल करायचा. तुझ्या जागी मी असते ना तर 2 दिवस रुसून बसले असते. आई, प्रयत्न केला मी तसा. अच्छा, प्रयत्न? हा, फक्त प्रयत्न नाही आई, मला हत्तींच्या पायाखाली देणार होत्या या. ही अशी असतात तुमची भांडणं. सई पण याला बोलत जा, नाही तर अजून फावेल याचं. आई काही काय? आई, कसं बोलणार मला सांगा. आता माझा नवरा एवढा कष्ट करतो म्हटल्यावर त्यांच्यावर रुसू पण शकत नाही मी. बघितलं का? माझी बायको बघितलंस का? तुम्ही दोघं म्हणजे ना अजब जोडी आहे. म्हणजे तू काम करून थकत नाहीस आणि ही तुझं कौतुक करून थकत नाही. नाही 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 नाही, मी थकतो बाबा काम करून, आणि भूक पण लागते मला कडकडीची. आणि इतकी सुंदर भाजी बघितल्यानंतर तर मी कंट्रोल पण नाही करू शकत. मला वाढा पटापट मी सर्व करतो. आई आई आई, तुम्ही कशाला हात लावू नका, मी वाढते. हो, मी वाढतो तुम्हाला दोघींना, तुम्ही बसा. मग ठीक. आधी तुझ्या लाडक्या बायकोला वाढ. तुला भेटल्यापासून मला काय होतंय हेच कळत नाहीये देवांश. आधी फक्त तुझी ओढ वाटत होती, पण आता
आता या घराची सुद्धा ओढ वाटते. आय विश तुलाही काहीतरी वाटलं असतं, पण तुला तर तुझ्या सई पुढे दुसरं कोणी दिसतच नाही. पण आता मला तुझ्या याच सईशी मैत्री करावी लागेल. त्याशिवाय मला तुझ्या मनापर्यंत पोचायचा रस्ताच सापडणार नाही. थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम राणी सरकार. काय झालं तुम्हाला? असं का बघताय? म्हणजे मगाचपासून बघतेय मी, कुठल्या तरी अशा गहन विचारामध्ये हरवलात तुम्ही. काय झालं? मूड ऑफ आहे जरा माझा. का? का म्हणजे डेट कॅन्सल झाली आपली, आणि मग आपण अंगणात गेलो फिरायला तर तिकडे पण मॅमचा फोन आला. ठीक आहे देवांश, काही हरकत नाहीये. तसं नाही सई. एक विचारू? मला विचारण्यासाठी तुम्हाला परवानगी लागते? तसं नाही. तुम्हाला खरंच राग येत नाहीये माझा? देवांश, का राग येईल मला तुमचा? मला माहितीये तुम्ही फक्त काम मन लावून करताय. तसं नाही सही. आय मीन काम तर मी आधी पण करतच होतो ना, जहागीरदार इंडस्ट्रीज मध्ये. हा बस तेव्हा मी बॉस होतो, त्याच्यामुळे वर्क आज फ्लेक्झिबल होते, म्हणून मला तुमच्या बरोबर पण नीट वेळ घालवता यायचा. पण आता नवीन जॉब सुरू झाल्यापासून काही मॅनेजच होत नाहीये नीट. तुमच्याकडे दुर्लक्ष होत आहे माझं. देवांश, तुम्ही ना खूप अति विचार करताय. रिअली? अहो 2 दिवसांपासून एकत्र कॉफी प्यायचं होतंय आपलं. त्या दिवशी आईस्क्रीम खायला पण नाही जाता आलं, आणि आजची डेट पण कॅन्सल झाली. काय चाललंय? व्हेरी डिसअपॉइंटिंग. मला एकटं पडल्यासारखं नाही वाटत. म्हणजे वाटतं कधी कधी, पण त्यावर ना मी एक उपाय शोधून काढलाय. काय उपाय? तुमच्या त्या शमिका मॅडम आहे ना, त्यांच्याशी छान मैत्री करायची. हो नाही नाही, अजिबात नाही. माझी बायको फक्त माझीच मैत्रीण असू शकते. दॅट्स इट. असं काही नाही आहे. मी त्यांच्याशी मैत्री करणार आहे. एक तर तुम्ही दिवसभर कामात असतात, त्यात कंटिन्यू त्यांच्या सोबत असतात. त्यांच्याशी मैत्री केल्यावर मला तुमच्या सोबत पण राहता येईल ना, म्हणून. तुम्ही आणि तुमचे लॉजिक. एक मिनिट, पण हे लॉजिक व्हॅलिड आहे की नाही? मस्त आहे, मस्त आहे. कधी करताय मग फ्रेंडशिप? लवकरच. मग बघा, आमच्यामध्ये मैत्री झाली ना, मग आम्ही दोघी मिळून तुम्हाला त्रास देऊ. इथून घरून मी आणि ऑफिस मधून त्या. बापरे, काय प्लॅनिंग आहे तुमचं. घड्याळ नाही आहे इथे. एक मिनिट. हा टी शर्ट नाही घालणार आहे मी आज. का नाही? अहो किती छान टी शर्ट आहे हा. तुमच्यावर हा रंग अगदी खुलून दिसतो. करेक्ट आहे तुमचं, पण आज हा टी शर्ट नाही घालणार आहे मी, कारण आज मला माझा फेवरेट टी शर्ट घालायचा आहे. देवांश, किती वेळा तोच टी शर्ट घालणार आहात? मला अक्षरशः बघून आता कंटाळा आला. तुम्हाला घालून कंटाळा नाही येत का? नाही येत, कधीच नाही, आणि कधी येणार पण नाही.
इतके नवीन टी शर्ट शर्ट पडलेत ना तुमच्याकडे, ते असेच पडून आहेत, ते कधीतरी वापरत जा ना. सई 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 तुम्ही उद्यापासून जो म्हणाल तो टी शर्ट घालेल मी, पण आज आत्ता मला माझा तोच फेवरेट टी शर्ट घालायचा आहे. सिम्पल. का घालायचं जरा सांगा मला. ऍक्च्युली आज ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन आहे. त्या प्रेझेंटेशनमध्ये मला माझं सगळं लक माझ्या जवळ आहे, तुमचे सगळे आशीर्वाद माझ्या जवळ आहे, आणि तो टी शर्ट माझ्यासाठी खरंच खूप लकी आहे, म्हणून मी आज तोच टी शर्ट घालून जाणार आहे, ठरलंय माझं. सांगा ना कुठे आहे तो? हा मी सांगा इकडे हो हो, एक मिनिट थांबा जरा, देते आणून देते. काय मग लवकर द्या. आलेच. तुमचा फेवरेट टी शर्ट. सुपर लकी आहे तो माझा लकी टी शर्ट आहे. आज एक लक्षात ठेवा, हे लकी वगैरे असं काही नसतं. तुम्ही कष्टच एवढे घेताय ना की तुम्ही अक्षरशः धोतर जरी नेसून प्रेझेंटेशन दिलं ना तरी ते छानच होणार आहे. वा 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 वा, पॉझिटिव्हिटीची देवी आहे माझी बायको. क्या बात आहे. बस हाच कॉन्फिडन्स त्या क्लायंटने दाखवला म्हणजे मी सगळं मिळवलं. तथास्तु. थँक्यू. चला आवर तुम्ही, आता पटकन जायचं मला लवकर. आज जायचंय लवकर म्हणजे आज मीटिंग आहे ना, प्रेझेंटेशन आहे, लवकर जाऊन जरा तयारी वगैरे करायची. पण देवांश, तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला? तुमचा डबा भरायचा राहिलाय, तर थांबा मी डबा भरून आले. सई एक गोष्ट सांगायची नाही. सांगा. खूप गोड दिसतंय. थँक्यू. आता कौतुक पुरे, जा आणि लवकर आवरा, मी पण डबा भरते. आले. कुठे आहे हा? अजून कसा आला नाही? गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग देवांश. मी आता तुलाच फोन करणार होते. का? आपलं प्रेझेंटेशन आहे ना? हा त्यासाठीच लवकर आलो ना मी आज. बरं झालं, आता आपल्यालाही थोडासा एकत्र वेळ मिळेल. आय मीन प्रेझेंटेशनचं सगळं डिस्कस करण्यासाठी वेळ मिळेल असं म्हणायचं होतं. हा ऍक्च्युली मी पण काही पॉइंट्स काढलेत, आपण करूया डिस्कस. ग्रेट. प्लीज सिट. थँक्यू. मॅम तुमची कॉफी आणू? हो आण ना, पण प्लीज यावेळी बरी बनव. ठीक आहे मॅम. नाईस टी शर्ट. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. माझ्या वाईफने गिफ्ट केलंय मला. ऍक्च्युली लकी टी शर्ट आहे माझं आहे. एनिवे मी सुरू करतो. शो. सो लॉबीच्या बाबतीत क्लायंट्सनी जे डाऊट मॅम कॉफी तिथे ठेव. चालेल.
गॉड देवांश, आर यू ओके? तुला भाजलंय का खूप? आर यू मॅड? तुला नीट बघून चालता येत नाही? हा आय एम सो सॉरी मॅम, पण तुम्हीच तर. जस्ट शट अप. एक शब्द बोलू नको, जस्ट लीव. आर यू ओके देवांश? Yeah, I'm okay. बापरे, किती भाजलंय तुला. काय करू शकतो आपण? आपण डॉक्टरकडे जाऊया का? No, ma'am. I'm okay. माझा टी शर्ट यार. राईट, हा तुझा लकी टी शर्ट होता ना? पण आता काय करायचं? आपली मीटिंग आहे आता. तू एक काम करतोस का? तू घरी जा आणि पटकन चेंज करून ये. नाही एवढं सगळं करायची काहीच गरज नाहीये. मी वॉशरूम मध्ये जाऊन क्लीन करून येतो. देवांश, अरे पण आपल्या मॅम, आत्ता जर घरी गेलो ना तर फार वेळ जाईल त्या सगळ्यात. मी आलोच वॉशरूम मधनं क्लीन करून. डोंट वरी. आलो सर. देवांश, मॅम, तुझ्यासाठी पण काय आहे यात? नवीन टी शर्ट आहे. मॅम, पण याची काहीच गरज नाहीये. ऑफकोर्स गरज आहे. हे बघ, उगाच वाद घालू नकोस. जस्ट गो अँड चेंज. मॅम, पण यू नो ना, हा माझा लकी टी शर्ट आहे. मी समजू शकते, पण तो आता खराब झालाय की नाही? सी देवांश, ही क्लायंट मीटिंग माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मीटिंग आहे. आणि त्यामध्ये तू असा ओला टी शर्ट घालून जाणार आहेस का? किती अनप्रोफेशनल दिसेल ते. आणि स्पेशली ते मला चालणार नाही. मॅम, प्लीज प्लीज प्लीज. देवांश, तुझ्या बॉसची डिरेक्ट ऑर्डर आहे असं समज. जस्ट गो अँड चेंज. ओके. गुड. सॉरी, उशीर झाला. नाही, इट्स ओके. ओके. हॅलो सर. हॅलो. शॅल वी स्टार्ट? येस येस, लगेच सुरू करू. या. ओके. सो बेसिकली आमच्याकडे असं आमचं हे प्रोजेक्ट आहे.